आज का दिन 6 मार्च, ये दिन बहुत ही खास और महत्व का इसलिए है क्योंकि आज जंजीरें धारावी किले का विजय उत्सव दिन तो है ही, लेकिन साथ ही साथ हमारे महाराष्ट्र के आराध्य देवत और पूरे भारत के आराध्य देवत कह सकते हो छत्रपति शिवाजी महाराज का तिथि का जन्मदिन है। और इसी उपलक्ष्य में जो है जिला धारावी जतन कमेटी के कार्यकर्ताओं ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी जो है यहाँ पर एक सुंदर सा कार्यक्रम रखा है। और इस कार्यक्रम के आकर्षण का आप कहोगे कि छोटे छोटे बच्चे 5-5, 6-6 साल की जो लड़कियां हैं उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज के बारे में जो बताया, जो आज की युवा पीढ़ी को भी नहीं पता है, वैसे शब्द से उनको जो शिवाजी महाराज को संबोधन किया, इन्होंने किले के बारे में जो माहिती रखी वो एकदम अद्भुत है। और आज इस कार्यक्रम में जो है महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहब आए हुए और उनके सामने ही ये जो जतन समिति किला जतन समिति है उन्होंने कुछ खंत व्यक्त किया है कि उनको ये किले के लिए जो यश मिलना चाहिए था अब तक मिल नहीं रहा है और प्रतिसाद नहीं मिल रहा है। और इसी विषय में जतन समिति से भी हमने उनकी खंत जो उनकी प्रतिक्रिया ली है और साथ ही साथ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने भी जो है कुछ वादे किए तो आपको रूबरू करवा दे उनसे और दिखा दे कि उन्होंने इस बारे में क्या कहा है। शिवजयंती साजरी केली जाते। आज जंजिरे धारावी किल्ल्यावरती शिवजयंती साजरी केली, आपण वेळ काढून इथे आलेला काय सांगाल? जंजिरे धारावी किल्ल्यामध्ये प्रामुख्याने ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो। खरं तर मला अभिमान आहे की चिमाजी आप्पांच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेला हा जंजिरे धारावी किल्ला आज 288वा विजय सण हा साजरा करतायत आणि अतिशय बघा एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम होतोय त्याबद्दल खरोखर मीरा भाईंदरचा आमदार म्हणून मला अभिमान वाटावा अशी ही घटना आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आपण साजरी करतोय। मीरा भाईंदर शहरामध्ये आमच्या शिवसैनिक सुद्धा मोठ्या जल्लोषामध्ये ठिकठिकाणी ही शिवजयंती साजरी करतायत, राज्यामध्ये सगळीकडे साजरी होते आणि आजच्या ह्या चांगल्या दिवशी असे कार्यक्रम होणं फार गरजेचं असतं आणि ते कार्यक्रम ही मंडळी करतायत। मी जंजिरे धारावी जिल्ह्याचं किल्ल्याचं जे पुनरुज्जीवन करायचं आहे त्यासाठी राज्य शासनाची जी गरज आहे ती गरजेची पूर्तता लवकरात लवकर कशी होईल यासाठी लवकरच बैठक लावेल आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। परंतु भविष्यामध्ये सुद्धा हे असे कार्यक्रम मीरा भाईंदर शहरामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे ह्या मताचा मी आणि निश्चितपणे तसे प्रयत्न आम्ही करू। सर, आता अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे, याच्यामध्ये सर्वसामान्यांसाठी नेमकं मिळालं नाही? खूप काही मिळालं आहे बघा। महायुतीचं सरकार आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारं हे सरकार आहे। देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुमित्राताई पवार अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात। MMRDA क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरची करण्याची भूमिका आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। मीरा भाईंदर आणि ठाणे आणि